जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक 21चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि त्यामधून मिळणारी प्रेरणा जाणून घेणार आहोत. या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी वासनांचा त्याग करण्याचे, कामनांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि गर्भवासातील दुःख टाळण्यासाठी ईश्वराच्या चरणी शरण जाण्याचे अनमोल उपदेश दिले आहेत. आपले मन कसे शांत ठेवावे, वासनांपासून कसे दूर राहावे आणि आपले जीवन कसे आध्यात्मिक बनवावे याचा मार्ग या श्लोकातून दिला आहे. मना वासना चुकवी एरझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी, मना वासना चुकवी एरझारा. श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की वासनांचा मोह सोडून त्यांच्या जाळ्यात अडकू नकोस. वासनांचा मागे लागणे म्हणजे एक एरझारासारखे आहे, ज्यामध्ये अडकले की मन सतत एका चक्रात फिरत राहते. वासनांमुळे मन अस्थिर होते आणि आत्मउन्नतीचा मार्ग थांबतो. जीवनात आनंद आणि शांती प्राप्त करण्यासाठी वासनांचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा एका शांत आणि सुंदर गावात रमेश नावाचा मुलगा राहत होता. रमेश हा बुद्धिमान आणि उत्साही मुलगा होता, परंतु त्याचा एक दोष होता. तो वासनांच्या आकर्षणात अडकला होता. त्याच्या मित्रांनी त्याला नेहमीच वाईट सवयींमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू रमेश त्याच्यात गुरफटत गेला. त्याला सुरुवातीला हे सगळं खूप आकर्षक वाटलं, परंतु त्यानंतर त्याला समजले की त्याचे आयुष्य एका अनियंत्रित चक्रात अडकले आहे. एक दिवस रमेशची भेट गावातील एका अनुभवी साधूशी झाली. साधूने रमेशला विचारलं, बाळा, तुला आनंदी व्हायचं आहे का? रमेशने मान डोलावली. साधू म्हणाले, मग या वासनांच्या चक्रातून बाहेर पड. वासनांचा मोह तुला फक्त एरझाराच्या जाळ्यात अडकवतो, ज्यातून सुटका करणे कठीण होते. रमेशने साधूंच्या शब्दांचे पालन केले आणि वासनांच्या मोहातून सुटून आपल्या जीवनात शांती आणली. त्यानंतर तो आपल्या अभ्यासावर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करू लागला आणि त्यातूनच त्याला यश मिळत गेले. मना कामना सांडिरे द्रव्यदारा या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश दिला आहे की द्रव्य म्हणजेच संपत्तीच्या मोहाचा त्याग करावा. द्रव्याची कामना आणि संपत्तीची लालसा मनाला अस्थिर बनवते आणि सत्याच्या मार्गावरून विचलित करते. द्रव्याची कामना मनुष्याला नेहमीच दुःख आणि ताणतणावाच्या गर्तेत ढकलते. मनाने द्रव्याच्या मोहातून सुटका करून आत्मशुद्धीच्या मार्गावर चालावे. सुरेश हा एक तरुण आणि मेहनती मुलगा होता, जो आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी खूप परिश्रम करत होता. त्याला धनसंपत्तीची खूपच आसक्ती होती. सुरेश नेहमी विचार करत असे की जास्त पैसे असले की माझं आयुष्य खूप सुखी होईल. तो दिवसरात्र पैसे कमवण्याच्या ध्येयाने झपाटला होता, परंतु कालांतराने त्याला जाणवले की तो फक्त पैसे कमवण्यासाठी जिवंत आहे आणि त्याला बाकी आयुष्याचा आनंद हरवला होता. एके दिवशी त्याने एका वृद्ध व्यक्तीला भेट दिली. वृद्धाने त्याला सांगितले, सुरेश, पैसा हा साधन आहे, ध्येय नाही. तू त्याच्या मोहात अडकू नकोस. तू तुझ्या जीवनाचे ध्येय ओळख आणि त्या दिशेने प्रयत्न कर. सुरेशने वृद्धाचे ऐकले आणि आपल्या जीवनात संपत्तीपेक्षा ज्ञान आणि अनुभवाला महत्त्व दिले. त्याने आपल्या पैशाचा काही भाग गरजूंना दान केला आणि त्यातून त्याला खऱ्या समाधानाची अनुभूती मिळाली. त्याने पैसा कसा वापरायचा हे शिकून घेतले, ज्यामुळे त्याचे जीवन समृद्ध आणि संतुलित बनले. मना यातना थोर हे गर्भवासी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की गर्भात असलेल्या जीवाला असंख्य यातनांचा सामना करावा लागतो. त्या यातना म्हणजेच जीवनाच्या संघर्षाचा आरंभ आहे. जीवनात येणाऱ्या संकटांचा आणि वेदनांचा अनुभवही असाच असतो. जीवनातील प्रत्येक संकट आपल्या आत्म्याची परीक्षा घेण्यासाठी येते. या यातना आपल्याला अधिक प्रगल्भ आणि शुद्ध बनवतात. एका जंगलात एक लहान पक्ष्याचा जन्म झाला. तो आपल्या आईच्या अंड्यात बंदिस्त होता. अंड्याच्या आत असताना त्याला बाहेर पडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. अंड्याच्या कवचातून बाहेर पडताना त्याला असंख्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. त्या प्रक्रियेत त्याच्या पंखांवर जखम झाली, परंतु त्याने हार मानली नाही. शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर तो अंड्याच्या बाहेर आला आणि त्याला उडण्याची शक्ती मिळाली. त्याच्या आईने त्याला सांगितले की बाळा, या वेदना आणि संघर्षांमुळेच तू आज स्वतंत्र आहेस. यातनांमधूनच तू शिकतोस आणि मोठा होतोस. या कथेतील छोट्या पक्षाप्रमाणेच आपल्यालाही जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते, परंतु हेच संघर्ष आपल्याला अधिक ताकदवान आणि आत्मनिर्भर बनवतात.
मना सज्जना भेटवी रागवासी. श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात की सज्जनांच्या संगतीत राहून ईश्वर प्राप्ती साधावी. सज्जन माणसे म्हणजेच ते लोक आहेत ज्यांच्या संगतीत आपल्याला शुद्ध विचार आणि आत्मशुद्धीचा मार्ग सापडतो. त्यांच्या सोबत राहून आपण ईश्वराच्या जवळ जातो आणि आपल्या जीवनात शांती आणि आनंद प्राप्त करतो. एका लहान गावात राजू नावाचा युवक होता. राजूच्या संगतीत नेहमीच चांगले लोक असत, ज्यामुळे त्याचे विचार आणि वर्तन नेहमीच शुद्ध आणि सकारात्मक असायचे. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला विचारले, राजू, तुझे जीवन नेहमीच असे शांत आणि सुखी का असते? राजू हसत म्हणाला, मी सज्जनांच्या संगतीत राहतो जे मला नेहमी सत्याच्या आणि ईश्वराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्यांच्यासोबत राहून मला जीवनाचे खरे ध्येय समजते. राजूने आपल्या मित्राला सज्जनांच्या संगतीचे महत्त्व समजावून सांगितले. त्याने सांगितले की आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्यामुळे आपले विचार आणि वर्तन घडते. सज्जनांच्या संगतीत राहिल्यास आपल्याला ईश्वराच्या जवळ जाण्याची प्रेरणा मिळते आणि जीवनात शांती आणि आनंद प्राप्त होतो. राजूच्या मित्रानेही त्याचे ऐकले आणि त्याचाही जीवनातील दृष्टिकोन बदलला गेला. या कथांच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला वासनांपासून मुक्त होण्यासाठी, द्रव्याच्या मोहातून सुटकेसाठी आणि जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यासाठी सज्जनांच्या संगतीत राहून ईश्वर प्राप्ती करण्यासाठी प्रेरित केले आहे. ही शिकवण आपल्याला जीवनात शुद्ध, सुसंगत आणि आत्मउन्नतीच्या मार्गावर नेणारी आहे. धन्यवाद.